ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ह्यूमन आफ्रो महाराष्ट्राचे राज्यभर धरणे आंदोलन। दिनांक 9 जुलै 2024 मंगळवारी आफ्रो शाखा जालनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आला। आंदोलन मध्ये प्रमोद ज्ञानेश्वर साठेवाड, महादेव बबन वाघमारे, प्रवीण कामतीकर, योगेश रामकिसन कुरेवाड, प्रवीण हिरास्वामी निलवंत, प्रभाकर ठाकोबा दाडगे, ओम श्रीराम गहरे, कुंडले, किशोर निमजे, श्रीमती ज्योति महादेव राव भुरमुदे, मनीषा नारायण भोरकर, शिला रोहिदास बर्डे, श्रीमती कविता पन्हावे व आफ्रोचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। जय आफ्रो। आज आम्ही इथे आफ्रो संघटनेमार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो। आफ्रो संघटना ही 33 अन्यायग्रस्त जमातीचं प्रतिनिधित्व करते। 28/6/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महादेव कोळी व इतर जमातीचे प्रतिनिधी यांची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये अन्यायग्रस्त जमातींच्या लोकांच्या प्रश्नाबाबत सहिंसा होणार होती व त्यावर कार्यवाही होणार होती। परंतु ती महत्त्वाची बैठक तथाकथित आम्हीच ओरिजिनल आदिवासी समाजाच्या संघटनांनी ती बैठक भुडकावून लावली। माननीय मुख्यमंत्री साहेबांवर प्रेशर आणलं आणि ती बैठक त्यांच्या दबावाखाली त्यांनी रद्द केली। या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला हीच विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ या आठवड्यामध्ये तारीख देऊन आमच्या अन्यायग्रस्त समाजाची बैठक बोलावी। आमच्या महत्त्वाच्या मागण्या या आहेत। विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी जमातीसह सर्व अन्यायग्रस्त समाजाच्या संघटनाचे प्रतिनिधी बैठकीस तातडीने बोलवावे। त्याचबरोबर सेवा संरक्षित अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यास अधिसंख्य पदावर वर्ग केले त्यांना शासन निर्णय 10/9/2001 नुसार सर्व सेवेच्या लाभासाठी तात्काळ शुद्धीपत्रक काढावे। अनुसूचित क्षेत्रातील परप्रांतीय धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या नामसुरक्षेचा फायदा होणाऱ्या बोगस आदिवासींची SIT चौकशी व्हावी। त्याचबरोबर अधिसंख्य शिक्षण सेवक जे अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहेत 14/12/2022 शासन निर्णयानुसार सेवेचे लाभ देण्याचे स्पष्ट त्यामध्ये निर्देश आहेत। परंतु अद्यापही त्या शिक्षण सेवकांना मानधनावर काम करावं लागतं आहे, त्यामुळे त्यांचा संसारही चालत नाही आणि पोटही भरत नाही। तरी त्यांना तातडीनं सहशिक्षक वेतन श्रेणी लागू करून 14/12/2022च्या शुद्धीपत्रकाद्वारे त्यांना त्यांच्या कुटुंबांना आधार द्यावा ही आम्ही आफ्रो संघटनेच्या माध्यमातून निवेदनातून सरकारला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रमोद ज्ञानेश्वर साठेवाड।